हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् निर्मानमोहाजितसङ्गदोषा निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ता द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर् गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैः विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्ति अमूढः पदम अव्ययम तत्. काल पदच्छेद अन्वय सांगितलेला आहे आणि कालच्या प्रवचनामध्ये कालच्या पाठामध्ये निर्माणमोहा या पदाचं विवेचन केलं आहे. मान आणि मोह हे दोन असतात. ते निर्गत मानः निघून गेला आहे ज्यांचा मान नाम अभिमान. निर्गत मोह विनिर्मोह ज्यांचा भूमोह निघून गेला आहे असा. त्याचे दोन शब्द सांगितलेत काल महत्त्वाचे, पण परत पुन्हा सांगतो. ज्या कालामध्ये अभिमान होतो तो अहम वृत्तीच्या ठिकाणी होतो आणि मोह होतो तो इदम पदार्थाच्या ठिकाणी होतो. मोह हा बाह्य पदार्थाच्या ठिकाणी होतो आणि अहम हा अहम वृत्तीच्या ठिकाणी. त्यामुळे अभिमान दूर करायचा म्हणजे पदार्थाच्या ठिकाणचा नाही, अहम वृत्तीच्या ठिकाणचा. आणि मोह दूर करायचं म्हणजे इदम पदार्थाच्या ठिकाणचा. आणि म्हणून इदम अहम आणि इदम या दोन ठिकाणी दोन शब्द वापरण्यातलं तात्पर्य मान अहम वृत्तीत असतो आणि मोह इदम इत्थम पदार्थात असतो. आणि तो मोह कसं, त्याचा विस्तार कसा, अभिमान कसा आणि त्याची निवृत्ती होते, ती सगळी गोष्ट काल सांगितली. आज आहे जितसंगदोषा. तर जितसंगदोषा याचा अर्थ संगदोषा जितहा, ज्यांनी संगदोष जिंकलेला आहे असा. जो परमपदाला प्राप्त झाला आहे असा जो भक्त आहे, असा जो ज्ञानी भक्त आहे, तो भक्त सर्व दोषमुक्त कसा असतो हे त्याचं लक्षण सांगितलं. काल ते पण सांगितले. तर या ठिकाणी पदप्राप्त झालेल्या महापुरुषाचे लक्षणं सांगितलेले आहेत. तर हे दुसरं लक्षण आहे श्लोकामधलं जितसंगदोष. तर जितसंगदोष म्हणजे काय, दोष कशात असतात, ते दोष कसे आहेत आणि दोष निवृत्त करायचे म्हणजे काय करायचे. तर दोष हा इंद्रियात नाही, दोष विषयात नाही. आणि दोष तर शरीराचा प्रश्न येत नाही, आत्म्यात दोष नाहीत. शरीर तर जड आहे, इथं तो त्या शरीराच्या दोषाचा प्रश्नच येत नाही. दोष नेमकं काय आहे, इंद्रिय आणि विषय यांचा संयोग, यांचा संबंध, त्यातून निर्माण होतो दोष.
इंद्रिये बिचारे जड आहेत, ते करण आहेत, ते विषयाचं ज्ञान करून देतात आणि विषय तर जड स्वरूपात पडलेत. विषय शब्द स्पर्श रूपरसगंध पंच ज्ञानेंद्रियाचे 5 विषय ते गुणकार्य आहेत, ते गुणच आहेत. ते गुणकार्य म्हणजे गुणच आहेत, ते एक भूतातले गुण आहेत आणि त्या गुणाचं हे मूर्त कार्य आहे. त्यामुळे विषयसुद्धा जड आहेत, इंद्रिय फक्त जड आहेत, ते ज्ञान करून देण्याचे साधन आहेत. त्याच्यात काय दोष नाही, इंद्रियात दोष नाही, विषयात दोष नाही. मग दोघांचा संग झाला तर संघाचा दोष आहे का? नाही. संग आता निसर्गाने त्याचा संबंधही होतो. एखादं रूप पाहिलं, शब्द ऐकला, मग दोष कशात आहे? तो जिथं संग दोष, हा दोष नेमका कशात आहे? दोष तर इंद्रियात नाही, विषयात नाही, आत्म्याचा प्रश्नच येत नाही, शरीराचा इथं विषय येत नाही. दोष आहे कशामध्ये? तर जो प्रत्येक इंद्रियाचा आपल्या विषयाशी झालेला सन्निकर्ष, त्याला संबंध बांधतात आणि त्या संबंधातून निर्माण होणारी जी आसक्ती असते त्याला संग, जी आसक्ती असते तो असतो दोष. ना इंद्रिय दोषी आहेत, ना विषय दोषी आहेत, ना संयोग दोषी आहे. त्या संयोगातून निर्माण झालं काय? कानाने शब्द ऐकला, त्या शब्दाचे परिणाम, त्याच्यावर ठेवलेली आसक्ती, स्पर्शाचा झालेला परिणाम किंवा स्पर्शाचा जो आपण त्वगिंद्रियाने एखादा स्पर्श केला आणि त्या स्पर्शाचा तो संग झाला, त्यातली असणारी आसक्ती. रूप पाहिलं, त्या रूपापासून होणारी ती संबंधापासून होणारी आसक्ती. तसंच रसापासून संबंध, रसना इंद्रियाचा आणि रसाचा संबंध आणि त्यातून निर्माण होणारा जो संग आणि त्याच्याबद्दल होणारी जी आसक्ती, तर ती अशी आसक्ती तो आहे दोष. मग जिंकायचे काय? विषय नाही जिंकायचे, इंद्रिय नाही जिंकायचे आणि त्यांचा संयोग पण नाही जिंकायचा. जिंकायचं काय? त्यातला बारकावा, त्यातून निर्माण झालेली आसक्ती. खरा परमार्थ तिथंच येतो आणि युद्ध त्याच्याशी असतं. युद्ध इंद्रियाशी नाही, युद्ध विषयाशी. विषय तिच्या बिचारे आहेत. ते काय तुम्हाला काय पत्र फोन केलं का या आम्हाला भोगा म्हणून? ते आपली त्यांच्या पद्धत पडेल ती आपली. मग इंद्रियात काय? तुम्ही त्यांना ऑर्डर दिली की ते जातात, तुम्हाला ते ज्ञान करून देतात. ना इंद्रियाचा प्रश्न, ना विषयाचा प्रश्न. आणि संयोग तर निसर्गाने होतो, तोही काय विषय येत नाही. संयोग झाल्याच्या नंतर होणारे जे परिणाम आणि त्या परिणामातून निर्माण होणारी जी आसक्ती, ती आसक्ती जीवाला एक प्रकारचा बंध ठरते. आणि मग ती दोरा वाचून बांधल्या जाते, दोरा वाचून बांधल्या जाते. आणि तो इतका नाजूक धागा आहे, इतका रेशमी धागा आहे, तो तुटत नाही. आणि तेवढा धागा तोडण्याकरता ब्रह्मदेवसुद्धा इथं नापास झालेत. इतका नाजूक आणि इतका कठीण आहे तो. असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, करिता विचार तो हा दृढ संसार. संसार दृढ काय आहे? त्याच्यात ती निर्माण झालेली आसक्ती, तो हा दृढ संसार. आणि ब्रह्मादिका पार नुलंगावे सामर्थ्य, फक्त तेवढी आसक्ती ममता तोडणं, त्याच्याशीच युद्ध असतं. त्याच्याच करता परमार्थ आहे, त्याच्याच करता तत्व आहे. दृढेनं काय? मग संग शस्त्रेने दृढेनं छित्वा. ते असंग हे शस्त्र आहे. तिथं संग जो झाला आहे त्यातून असंग मग फेकून द्यायचं का? नाही, नुसतं समजणे आहे. असं आहे. ते मागं तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं. काय कडेने गाढव पाळले, त्याचे गाढव होते, एवढी कधी बांधायची? त्याचे गुरु म्हणले काय नाही, म्हणले एकाला बांधायचं म्हणले आणि बाकीचे सगळे गोळा कोणाचे त्यांच्या पायाला अशा गुदगुल्या करायच्या म्हणले. काय नाही करत ते. तसंच केलं. ते गाढव आले का तसे राहायचे. ते मग बांधलेलं गाढव सोडलं आणि त्यांनी काठीने हाणायला सुरुवात केली. ते गाढव हलणतच काय केले नाही, मोकळेच होते ते. मग काय केले? त्याला म्हणले ते तसे जायचे नाही, परत त्यांच्या पायाला गुदगुल्या कर म्हणले. त्यांच्या पायाला गुदगुल्या केल्या, गेली निघून. त्यात बांधले होते का ते? पण पक्के होते का नाही? दोरा वाचून बांधले गेले का नाही? तसलाच प्रकारे आपलं जे ममता असते ती एकदा चिकटली, बरं तिचं काय? तो प्रश्न जन्मोजन्मीचा आहे तो. आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा तोच. पण नवीन काय नाही. मागच्या कोणत्या पशु पक्ष्याच्या जन्मात होता त्या काळात ते त्याला इंद्रिय होते, शरीर होते, तेच विषय होते. विषय काय दुसरे असतात. माणसात ह्या जीवनात वेगळे, त्या जीवनात वेगळे, असं काय नाही.
तिथं पण स्पर्श आहे, तिथं पण रूप आहे. तर हे सगळे पंचविषय तिथं पण आहेत, इथं पण आहेत, कोणत्याही देहात आहेत. आणि तिथून मग ज्या काला त्याला स्पर्शाचं तिथं जरी भोग घेतलेला असतो अनेक जन्मातला, तोच भोग इथं आहे ना. ते किती पुटं तयार झालीत, इतके पुटं तयार झालीत. आणि त्यामुळे तो संगदोष तोडणं अत्यंत कठीण होऊन बसतं. ज्ञानेश्वर म्हणतील खूप उदाहरण दिले ते. जसा वासरू दोऱ्याने बांधल्या जातं, तसा हा काही दोरा वाचून याचा बळी बांधला जातो तो, असा प्रकार. याला म्हणतात जितसंग दोषा. आणि म्हणून इंद्रियाचा संसर्ग होतो. मग त्याच्यामध्ये त्यात काम निर्माण होतो, संकल्प निर्माण होतो, आणि नंतर मग त्यातून दोष निर्माण होतो. थोडक्यात त्यातला राग, संस्कृत भाषेत राग म्हणजे प्रीती. आणि मग त्या संग झालेली जी प्रीती असते तो असता खरा दोष. आणि तो दोष जिंकणे याला म्हणतात जितसंग दोषा. असा जो दोष असतो तो आपणच ठरवतो त्यातला प्रिय काय आणि त्यातला अप्रिय काय. मग जे जे प्रिय असतं तिथं मोह निर्माण होतो, आणि मोहातून मग ती संग आसक्ती होते, आणि तीच माणसाला बांधू टाकते. हा झाला जीवाचा प्रश्न. पण जे परमपदाला प्राप्त झालेले असतात ती महात्मे, त्यांना या संगदोषातून सहजरित्या ते निवृत्त झालेत. त्यांनी ना विषय सोडले, त्यांना इंद्रिय सोडले, त्यांना शरीरात बदल केला, तिने भोगात बदल नाही केला, कशातही बदल नाही केला. फक्त वृत्तीचं, जसं त्या गाढवाच्या पाहायला गुदू त्यांनी समजून घेतलं, आपल्याला सोडलं. तसं हे फक्त समजुतीमध्ये जर त्या दोषाचा ना आपला काही संबंध नाही, तर तो दोष तो दूर कापण्याकरता असंग हे शस्त्र आहे. कारण बंध हा संघाचा आहे, तर त्याला काय समज, फक्त असंग. गाढवाला प्रथम पायाला हात लावला तो काय झाला, संघ बांधल्याचं ज्ञान झालं त्याला. नंतर हात लावला, नंतर काय मोकळं झालं असं ज्ञान झालं. तसा जीव बद्धच नसतो, पण बद्ध झाल्याचा भ्रम होतो. आणि मग त्याची फक्त समजूत, संघाला असंगाने सोडणे, ती गोष्ट संत महात्म्याला शक्य झाली. आणि त्यामुळे संघातली जी आसक्ती असते ती आसक्ती असा मोठा दोष असतो. आणि त्याला म्हणतात जितसंग दोष. हा परमपदाला प्राप्त झालेली जी संत महात्म्य असतात ती या ठिकाणी जसे अभिमान, अहमवृत्तीच्या ठिकाणी अभिमानाचा पूर्णतः त्याग, आणि इदम पदाच्या ठिकाणी मोहाचा त्याग, त्याचप्रमाणे या ठिकाणी विषय इंद्रियाचा जो संग आणि त्यात निर्माण झालेली आसक्ती, त्या आसक्तीचा पूर्ण त्याग. म्हणजे थोडक्यात ती आसक्ती ज्याने जिंकली त्याला म्हणतात जितसंग दोषा. समजलं. पुढे काय आलंय, आध्यात्मनित्या. तर आध्यात्मनित्या याचा अर्थ अध्यात्म ही विद्या असते. आणि अध्यात्मविद्या त्यालाच काय म्हणतात, ब्रह्मविद्या, आत्मज्ञान विद्या, अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या याचं अध्यात्म म्हणजे आत्म्याच्या संबंधी असणारं ज्ञान. मग आत्मसंबंधी म्हणा, ब्रह्मसंबंधी म्हणा, परमात्मा संबंधी म्हणा, विद्या तीच असते जी अविद्याला निवृत्त करते, त्यालाच विद्या असं म्हणतात. विद्या अशी आहे ती विद्या अविद्या वाढवते. ती विद्या नसून ते एक विद्येचं काय म्हणतो, एक अविद्येतलंच रूप असतं. 15व्या अध्यायात माऊलीने वर्णन केलेलं आहे. जसा गुडघ्याचा नावाचा डोळा असतो, मोरच्या नावाचा डोळा असतो, घागरेल नावाचं गळा असतो, सुईचं नाक हे नावाचंच असतं ना ते. असं आहे, सुईचं नाव त्याचं कोणी शेंबूड थोडाच येतो, गुडघ्याच्या डोळ्यानं थोडंच दिसतं, घागरीचा गळा थोडाच गातो, पण हे काय फक्त नावाची. तसे हे सर्व ज्ञान जे आहे ते सगळे इतर ज्ञान आहेत, ते काय त्याला ज्ञान म्हणत नाहीत, तर ते अज्ञान वाढवणारे ज्ञान असतात. आणि अध्यात्मविद्या ही एकच अशी आहे की आपली अविद्या निवृत्त करणारी जी विद्या असते त्याला म्हणतात अध्यात्मविद्या. मग अध्यात्मविद्या म्हणजे काय, इथं म्हणलं काय अध्यात्मनित्या म्हणजे थोडक्यात अध्यात्म आत्म्याच्या संबंधी, ब्रह्माच्या संबंधी नित्यरत राहणं. आत्माराम हा रमरमते, रममान होणं. आणि कोणाला आवडत नाही, सगळ्याला आवडतं.
आत्मज्ञान आत्मविद्येच्या ठिकाणी रमरत राहणं, कोणते दुःख होणं सगळ्याला आवडतं. पण मग का करत नाहीत? आपले सगळे प्रयत्न निष्फल का होतात? संत महात्मे त्या विद्येत नित्यरत आहेत आणि आपल्याला ती गोष्ट शक्य होत नाही. तर त्याच्यामध्ये संस्कार आडवे येतात. आपल्याला आपले अनंत जन्मातले संस्कार हे त्या अध्यात्मविद्येमध्ये रत होऊ देत नाहीत. अध्यात्मविद्येचा रस्ता असतो तो ध्यानाचा, चिंतनाचा. आपण त्याला काय म्हणतो, समाधी म्हणा, निधिध्यासन म्हणा, ध्यान म्हणा. तिथं जर गेलं तर त्या ध्यानामध्ये आपल्याला एवढे संस्कार जबरदस्त असतात, ते माणसाला तिथून ब्रह्मज्ञानाला ओढून आणतात. प्रारब्ध, देश, काल, प्रसंग परमार्थ करू देत नाही. परमार्थ प्रकृती तरी आडवी येते, देश तरी आडवा येतो, काल तरी आडवा येतो. आणि सर्व काही असलं तर संस्कार मस्त फॅन लावलेत, कीर्तन चाललंय, प्रवचन चाललंय, मस्त ऐका, प्रकृती चांगली, कारण नसताना कडाकड जांभळ्यात येणार. काय झालं? ऐकून येत नाही देत. प्रकृती आली ना आडवी, प्रकृती आडवी आली. तसं काय संस्कार ऐकतो तर चांगलं, पण मध्येच काय येते डोक्यात, ते संस्कार त्याला ढुसणीत येतात. ते आतल्यातला वेग मोठा आहे. त्यामुळे परमार्थात रत राहण्याकरता आपण मस्त वाचायला घेतो, जप करायला बसतो. काय कारण नसतं, तुम्हाला कोण विचारितच नाही. पण होऊन कोणाला तरी फोन करणार. आता बराच वेळ झाला जप करायला, बराच वेळ झाला वाचायला, होऊन लगेच जरा तोंड धुवून येतो तो गोडवरच्या आपल्या. अरे काय आहे संस्कार? परमार्थाच्या ठिकाणी, अध्यात्मविद्येच्या ठिकाणी आपले संस्कार आपल्याला रत होऊ देत नाहीत. आणि संत महात्मे नित्यरत अध्यात्मविद्येच्या ठिकाणी ते नित्यरत असतात. आणि म्हणून असं आहे, प्रथम आपण जे प्रयत्न केले ते आपले प्रयत्न निष्फळ ठरवण्याकरता तेच कारण असतात. आपले संस्कार, मी तुम्हाला 4 मुद्दे सांगितले. ते देश येतो बऱ्याच वेळा, काही काल येतो आपल्याला, आपली प्रकृती येते. प्रकृती म्हणजे प्रारब्ध येतं, एखादा देश आडवा येतो, एखादा कालच आडवा येतो. आज सगळं चांगलं आहे, पण काय आता कोणाचं लग्न आलं तर गेल्याशिवाय पर्यायाने आलं काहीतरी आडवं, आला आजार, काही आडवं येतं. आणि मग ते आपले केलेले प्रयत्न निष्फल करून टाकतात. ते संत महात्म्याने याच्यावर विजय मिळवून, सगळ्याच्या ठिकाणी विजय मिळवून, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो निदुपाप पुण्य अंगा. अग्निरूप होऊन गेले नित्यरत त्याच्यात. महाराज म्हणतात, सुखाचे शेजारी पवडईन, असं आहे. म्हणजे याचा अर्थ नित्यरत. पुष्कळ त्याचे प्रमाण बिमानं आहेत, पण तुमच्या कामापुरतं तुम्हाला सांगितलं. मुद्दा असा आहे या ठिकाणी, आज जसं ते अभिमान मोह गेला, सगळे दोष गेले, दोषाला जिंकलेला आहे. आणि मग अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या, आत्मविद्येमध्ये नित्यरत आहेत. कायम ब्रह्मविद्येशी वृत्ती निगडीत ठेवून किंवा वृत्ती ही ब्रह्मरूप झालेली असते. त्याला म्हणतात अध्यात्मविद्या किंवा अध्यात्मनित्य. अध्यात्मनित्य असं कायम अध्यात्मामध्ये राहणं. आणि पुढं काय आहे ते, विनिवृत्त कामा, ज्यांचा निवृत्त झालेला आहे काम याच्यामध्ये बहुवचन केलं आहे. काम म्हणजे अनेक असतात. ज्यांचे संपूर्ण काम निवृत्त झाले आहेत, ही गोष्ट काही सोपी नाही. कामाची निवृत्ती होणं काही शक्य नाही. पहिली गोष्ट काम समजलं पाहिजे. कामाचं कारण, कामाचं स्थान, कामाचं रूप आणि कामाची निवृत्ती. 4 ठिकाणी आपलं चिंतन जर केलं तर काम कुठं राहतो? काम शरीरात राहत नाही, काम इंद्रियात राहत नाही, आत्म्याचा प्रश्नच नाही. काम जड पदार्थ ते राहत नाही. विषयाविषयी काम उत्पन्न होऊ शकतो. इदम्यस्यात इथे काम शब्द येतात. काम म्हणजे दुसरं काय नाही, मला हे पाहिजे. थोडक्यात काम म्हणजे इच्छा, सोपं रूप. काम म्हणजे इच्छा. मग ती इच्छा नाम असा काम, त्याचं स्थान काय? काम हा विषयात नाही,
काम हा इंद्रियात नाही. काम शरीरातही नाही असू शकत. काम शरीरात राहू शकत नाही. आत्म्याचा आणि कामाचा तर संबंधच येत नाही. आणि मग काम राहतो कुठं? काम राहतो फक्त एका ठिकाणी, तो मनोवृत्तीमध्ये राहतो. मनोवृत्ती ही त्याचं ठिकाण आहे, त्याला दुसरं ठिकाणच नाही. आणि त्याचं कारण काय? कामाचं स्थान जसं मनोवृत्ती आहे तसं कामाचं कारण आहे अज्ञान. अज्ञानातूनच तो, अविद्येतूनच जन्माला येतो. मग पहिलं घ्यायचं कामाचं कारण आहे अज्ञान, दुसरं घ्यायचं कामाचं स्थान आहे मन, आणि तिसरं घ्यायचं कामाचं रूप काय असतं म्हणले तर कामाचं रूप एक विचित्र रूप असतं कामाचं. तो कोणत्या रूपाने येईल? मग काम ही एक इच्छा असते, पण त्याचं उग्र रूप असतं वासना. कामाचं उग्र रूप असतं तृष्णा. कामाचं उग्र रूप असतं आशा, अपेक्षा. हे कामाची रूपं असतात. आणि मग वासना निर्माण झाली तर मग वासना माणसाला काय करायला लावेल? हे कामाचं रूप आहे. ते वासना निर्माण होते, आणि वासना निर्माण झाली का मग त्याच्यामध्ये अपेक्षा निर्माण होते. अपेक्षेतून मग त्याची तृष्णा वाढत जाते, तेच पुन्हा पुन्हा मिळावं, अधिक मिळावं, असे आशा, तृष्णा. आणि हे जे हे काय सांगितलं तुम्हाला? कामाचं रूप, कामाचं मूर्त रूप असतं. हे काम एक इच्छा असते ना. काम काय बंधन नाही करीत तुम्हाला. काम ज्यावेळी मूर्त होऊन युद्धाला पुढे येतो, मग तिथं आपल्याला त्याची युद्ध करावं लागतं. आणि म्हणून कामाचं कारण असतं अज्ञान, आणि कामाचं स्थान असतं मन, आणि कामाचं रूप असतं वृत्तीत येऊन वासना, इच्छा, तृष्णा, आशा, अपेक्षा. हे कामाचं एक रूप आहे. ते झालं ते. आणि तिसरं काय राहिलं मग? मग कामाची निवृत्ती. तर कामाची निवृत्ती कशी करायची? कामाची निवृत्ती कठीण आहे. का? तर कामाचा वेग, आपल्याला कामाचा वेग मोजता येत नाही. क्षणाला कशाची इच्छा करतो, कशाची अपेक्षा करतो, आपल्यालाही माहिती होत नाही. उगा निवांत पाडला आणि एवढं चक्र फिरून येईल त्याचं, फार दिल्लीला जाऊन येईल तो. हे करायचं ते करायचं, त्याचा वेग इतका येतो. आपण ज्यावेळी त्याला कवर करायला जातो, आपण त्याला आवरायला नुसतं त्याचं चिंतन करायला गेलं तर आपल्या पुढे तो 10 किलोमीटर पुढे पळत असतो, इतका वेग आहे त्या कामाला. मग त्याची निवृत्ती कठीण आहे. त्याची निवृत्ती म्हणजे कामाचा वेग इतकं कठीण आहे. दुसरी गोष्ट काय आहे? कामाचा विषय. किती विषय आहेत कामाला? मोजता का कामाचे विषय? काय आपल्याला काय लहानपणापासून सगळ्या इच्छा मोजले तर जाऊ दे. आजच्या दिवसाची इच्छा मोजा. कामाचा विषय किती व्याप्त आहे, कसं मोजणार तुम्ही? कशी कवळी घालू त्याला? कशाची इच्छा होते? आज काही खायची इच्छा होती, प्यायची इच्छा होती, संडासला जायची, लगवीला जायची, कोणाशी बोलायची, काही लिहायची, काही करायची, काही आणायची, कोणाला ढकलायचं, नाना प्रकारच्या इतका व्याप्ती त्याची, ते आपल्या कक्षेच्या बाहेर जातं ते. आणि त्यामुळे कामाचा विषय भयंकर आहे. आणि दुसरी गोष्ट, कामाचे संस्कार किती पुसा तुम्ही त्याला, ते त्याचे संस्कार. आता त्याचं काय सांगावं तुम्हाला? सगळ्यांना अनुभव आहे ते, सगळ्यांना येतात. सगळ्यांना तर लहान आले पोरांचा सोडा. मी ज्या काळात 10 वर्षाचा होतो पवारसाहेब, त्या काळात पुरीला जेव्हा शिदेल, पुरी ज्या शिव्या द्यायच्या ना, 100% मला पाठ्यात अजून त्या आता मी देऊ शकत नाही, तो भाग वेगळा. पण नाही विसरले ते. अभंग पाठ करू आले, मिनटाला विसरते ते. अभंग विसरते, ओव्या विसरत्यात, चिंतन विसरते. त्याशिवाय बरं मला त्याची काही इच्छा नाही, मला अपेक्षा नाही, मी त्याला कधी त्याचं आवर्तन दिलं अशातला काय भाग नाही. पण मोजून मी तुम्हाला आता कमीत कमी 20 शिव्या देईन तुम्हाला. ते बी बरं. दुसरी गोष्ट मी दिलेल्या नाहीत, फक्त पोरीने एकमेकीला दिल्याशिवाय मी फक्त ऐकलेल्या आहेत त्या. आता सांगा तुम्ही कसे संस्कार पुसायचे ते? मग आता पोरींच्या शिवाय वेगळ्या स्वतंत्र. बरं, मी लहानपणी जशा पोरींच्या ऐकल्यात ना, तशा मोठ्या महिलांच्या पण ऐकलेल्या आहेत ना. तर तो एक कक्ष वेगळा आहे. तो पोरींचा कक्ष वेगळा आहे. त्याच्यापेक्षा आमचा पोरांचा जो कक्ष आहे शिव्यांचा, तो एक कक्ष वेगळा आहे तो. आणि ह्या सगळ्या मला पाठ आहेत. त्यात पुन्हा म्हाताऱ्या माणसांच्या काही वेगळ्या आहेत. अरे पण याची काही गरजच नाही ना. मग ते पुसना ते
पुसता पुसना. आता लहानपणी समजा काही बऱ्या वाईट खोडी काही जे सगळं काही लहानपणी केलं असतं ते जातं कुठं, ते आपली काही इच्छा आहे का त्याला धरून ठेवायची नाही. आता काही महाभाग होते. माझा एक मित्र होता, तो शिव्या कोण दिला का किती वाजता दिला त्या लिहून ठेवायचं असं सगळ्या शिव्या. पुंडलिकबाणी मला इतक्या होता, त्या तारखेला दुपारी 2 वाजता मला ह्या शिव्या दिल्या. त्याची एक वहीच भरलेली होती ती. आता तिची गरज काय लिहायची गरज आहे वाले माणसं ती. तर ते असं आहे, ते संस्कार जाता जात नाही. आणि दुसरी गोष्ट काय, प्रकृती. तर तुम्ही सांगा ती प्रकृती तुम्हाला कशी, तर तुम्हाला आधी उदाहरण सांगतो. तुम्ही जर घटातून माती दूर करायची ठरली तर घट राहील का? याची निर्मिती कशातून झाली? कामातून जाईल ना. याची निर्मिती कामातून झाली. याची निर्मिती जर घट हा मातीतून जर तयार झाला तर त्या घटातली माती जर काढली ते घटाची शिल्लक राहील काय खाली? त्यामुळे प्रकृतीतून काम बाजूला केला तर प्रकृती शिल्लक राहणारच नाही. मग त्याला बाजूला कसं करणार तुम्ही? प्रकृती म्हणजे काम आणि काम म्हणजे प्रकृती, इतकं एक रूप आहे ते कसं म्हणजे कार्यातून कारण जर काढलं तर ते कार्य शिल्लक राहतच नाही. आणि त्यामुळे या प्रकृतीचं अरे सगळ्या सृष्टीचं मूळ कारण काम आहे. एको होम बहु श्याम. भगवंताला सुरुवातीला अशी इच्छा झाली आणि त्या इच्छेतून एवढं सगळं जग निर्माण झाले. तो एक प्रकारचं कामच आहे इच्छा निर्माण होणं. तसली गोष्ट ती आपली. आणि म्हणून ही प्रकृतीचंच मूळ स्वरूप काम असल्यामुळे त्या कामाची निवृत्ती इतकी सहजासहजी सोपी नाही. आणि मग काय करावं लागेल त्याला काही करावं लागत नाही. फार थोडीशी गोष्ट आहे. कामाचं कारण मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं? अज्ञान अविद्या. ज्याने अज्ञान अविद्या निवृत्त केली तर ती प्रकृती काम निवृत्त होत नाही, तो बाधित होतो. जागृत झाल्यानंतर जसं स्वप्न किती कसंही मोठं असलं तरी ते स्वप्न बाधित ठरतं. चित्र सर्पाचं जसं सर्प ते चित्र असं समजल्याच्या नंतर तो जसा दिसत असूनही बाधित होतो, तसा काम निवृत्त करता येत नाही, काम बाधित होतो. त्याला निवृत्त म्हणतात. काम निवृत्त केलं तर प्रकृती राहणार नाही. काम निवृत्त तिने जर पूर्ण काम निवृत्त जर केला तर त्याचं जीवन जगणं होणार नाही. इच्छाच जर गेली, कसं काय जो लगविला, कसं काय जेवण करील? काय जमेल का ते? जेवण कसं करील तो? इच्छाच नाही ना. पाऊल उचलून कसा टाकेल तो? मग काम निवृत्त करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पिकलिया शेंदे कडूपण केले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगे. शेंद पिकल्यावरती शेंद जातं का कडूपण जातं? टणकपणा जातो का काय शेंदच जातं? टणकपणा जातो. कडूपणा गेला, टणकपणा गेला आणि त्याचा हिरवा कलर जात गेलं का शेंदाडच गेलं. मग शेंदाड काय आला घालवतो? ते हिरवपणा जाऊ दे, टणकपणा जाऊ दे, कडूपणा जाऊ दे. पुढचं चरण महाराजांनी फार गोड लिहिलं आहे. महाराज म्हणतात, पिकलिया शेंदे कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम काय पुढे काम क्रोध लोभ निमाले ठायची, निवृत्त नाही केली. काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध निवृत्त नाही केली. काम क्रोधा नाही चाली, काम क्रोध निवृत्त नाही केले. काम क्रोध निवृत्त केले तर जीवन संपलं, जीवन जगू शकत नाही तो. मग ते स्वाधीन, थोडक्यात ते बाधित म्हणजे त्याची निवृत्ती असते. त्याची निवृत्तीला काल रुष टाकलं तर अपसिद्धांत झालं, तो जीवनच संपलं. आणि त्यामुळे म्हणून विनिवृत्त असं म्हणलं आहे, निवृत्त नाही म्हणलं. विशेष प्रकारे विशेष खुबीने निवृत्ती त्याची. असे विनिवृत्त काम असा जो काम त्या थोडक्यात मनोवृत्तीमध्ये निर्माण झालेल्या वासना अपेक्षा त्याला बाधित करणं. म्हणजे मुळात जर बुडाचं मडकं जर फुटलं तर वरची उतरण पाडायची गरज नाही, तसला प्रकार. मुळात कामाचं कारण अज्ञान, ते जर दूर केलं, त्याला दूर करायचं म्हणजे ते मिथ्या समजायची ते गोष्ट. बाकी मग सगळं तर ते पुढचं आपोआप निवृत्त होतं. ते त्याला म्हणतात विनिवृत्त काम. समजलं?
द्वंद्वैर्मुक्ता. द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञैर. तर द्वंद्व म्हणजे काय असतं? तर द्वंद्व म्हणजे सुख दुःख द्वौ द्वौ इति द्वंद्व. जे जे जोडीने येतात त्याला त्याला द्वंद्व असं म्हणतात. पहिली गोष्ट काय म्हणतो? पाप पुण्य, सुख दुःख, स्वर्ग नरक, राग द्वेष, प्रिय अप्रिय, क्षुधा तृषा, जेवढं सुख दुःख जे आहे हे सगळे द्वंद्व असतात. दोन दोन येतात त्याला म्हणतात, हे द्वंद्व असतात. आणि सुख आणि दुःख, दुःखाचं एक स्वतंत्र 4 प्रवचने केले ते संभायचा विषय नेतो. सांगितलंय खूप वेळा. आता आलं पुढं तर परत सांगेल. सुख आणि दुःख हे द्वंद्व आहेत आणि हे उपलक्षण शब्द आहे. सुख दुःख हे काय? उपलक्षण शब्द आहे. जे जे जोडीने येतात ते ते सगळे दुःख. म्हणून पुढे काय म्हणलंय? सुख दुःख संज्ञे ही. सुख दुःख या संज्ञेसारखे त्याचे असणारे जे नावं असतात, ते जे द्वंद्व असतात, ते द्वंद्व विमुक्त. म्हणजे थोडक्यात निवारण करणे द्वंद्व. मग सर्व जन्मात द्वंद्वात हे कोणत्या जन्मात नाही द्वंद्व? प्रत्येक जन्मात. बरोबरच आहे ते. जेव्हापासून जीव झाला तेव्हापासून द्वंद्व हे प्रत्येक जन्मात आहेत. त्यामुळे त्यांचा ना आपला चांगल्यापैकी परिचय आहे. ते लगेच आपल्याला ते असं होत नाही. मग ते निवृत्त करायचे म्हणजे काय करायचे? मग द्वंद्व निवृत्त करण्याकरता ती गोष्ट कामासारखीच आहे. आणि म्हणून परमार्थ ग्रंथ कळण्यापेक्षा तात्पर्य कळावं. आणि तात्पर्य कळण्यापेक्षाही त्यातला भाव कळला पाहिजे. ग्रंथातला भगवंताला सांगायचं काय, संतांना सांगायचं काय, तर त्यातला भाव कळला पाहिजे. म्हणून असं आहे. ते एक निवृत्त करायचे मग काय तुमच्याकडे साधन? काय नाही साधन. हे द्वंद्व सुख दुःख निवृत्त करण्याचं. आता तुम्हाला पुण्य दिसतं का? नाही. पाप दिसतं का? सुख आणि दुःख का काठीन मारता का तलवारीने युद्ध करता काय तुम्ही त्याला? काय नाही करता येत. मग अंधकार दूर करायचं तर करणार काय? प्रकाश करण. दुसरं काय करता? मग दुसरं नाही का? आता ते सुख दुःख निवृत्त करण्याकरता कशाशी युद्ध करणार आपण? ते त्यांनी त्यांचं बाधित झालं ना. ज्या काळात त्यांचं अज्ञानच दूर झाल्यामुळे मग तो तुम्हाला सांगितलंय खूप पाठ आहे तुमचे उदाहरण. असं भिंतीवर एखादं मोठा सर्पात चित्र काढलं, अगदी हुबेहूब त्याला सर्पच दिसतो. तो म्हणजे काय साप दिसतो तो. ते नाही चित्र नाही दिसतो राव खरा. मग ह्याला त्याच्यावर हात फिरवला त्याचा. अरे यार मला चित्र आहे राव, मला खरं वाटलं ते. आता एवढं दृष्टांत कळलं सगळं कळलं तुम्हाला. हे सगळ्याला दृष्टांत माहिती आता. मग आता तो साप तिथला गेलाय का? जशाला तसंच. मग याच्या डोक्यात जी सत्य वाटत होता, फक्त त्याचा निश्चय झाला का तो मिथ्या आहे, ते चित्र आहे. एवढंच, दुसरं काय नाही बदल. मग त्यांचं काय झालं ते? मग त्या सर्पाबद्दलचे जे सत्यत्व होतं ते आपलं अज्ञान होतं की नाही. मग ते सत्यत्वाचं अज्ञान गेल्याच्या नंतर तो मिथ्या असं ज्ञान झालं. म्हणजे सर्पाला निवृत्त करायची गरज काय? त्याला बाधित म्हणतात. ती वस्तू जशाला तसे अशी कितीतरी गोष्टी आहेत ना. एकदा मिथ्या ठरलं मग तो काय विषय राहत नाही. टी व्हीतली गोष्ट असते. आता बऱ्याच वेळी टी व्हीमध्ये काय आता समजा लहान मुलं असलं, तिकडं काय जाळ झाला, सापाला ते उठून पळतं का ते? पळतं का नाही ते? पण त्याला ते माहीत नाही खरी की खोटी. माझ्या पाठची बहीण आहे ती भामा, आणि ती लहान होती, तानी होती. आणि आई कधी आमची आई, आता खेड्यातली माणसं ती कशाला जात. मग ती आमची थोरली चुलती होती. ती होती जरा थोडीशी चपडबी बोलणारी वगैरे. ते काहीतरी निमित्ताने नगरला गेली ती. आणि नगरला गेल्यानंतर त्या आपला गांधी रोड आहे ना, ते गेले असते कोणतरी हॉटेलमध्ये. आणि त्या काळात मी तर मला काय तर ती माझ्या पाठची बहीण झाली, म्हणजे मी लई लहान असेल ना त्या काळात. पण मग ते सांगायची, मोठेही सांगायचे आमचे ती तुझ्या आईला शहाणी होती म्हणते अशी. आणि मग आता ते जुना काळ तो. आता ते यांनी कधी आयुष्यात पाहिलंच नाही ते हॉटेल. आणि ते काय ती पोरगी टाकली त्या टॅबलावर. टॅबलावर आडी झोपली आणि लागल्या भाकरी सोडल्या. त्यातून काय घेतलं असं त्या भाजी बिजी लागल्या खायला. आता ते काचाचं ते सगळं गाडीतून गल्लीतून त्या गाड्या जात असतात.
ते गाडीतली गल्ली दिसली, त्याला त्या काचत दिसली समोरच्या, तिला वाटलं माझ्या अंगावर ते दिलं लुटून ती पोरगी खांद्यावर घेतली. सगळं धिंगाणा त्याचा तो. घेतली पोरगी, बघ ते पोरगीने तिच्या टांगड्या धरल्या अशा वळडी उचल. आमची मोठी फार रंगून सांगायची. आता ती गाडी तिनं तिथं बसवलं. अगं म्हणली ती गाडी रोडची, तुला आरशे ते आरसा आहे काय म्हणे. मग आता परत बसून जेवली का नाही ती. मग तिचं काय, तिचा जो तिचं जे सत्यपणा होता तो तर नष्ट झाला, ते बाधित झालं ना ते. मग तसं आता त्याचा उपाय पुढे, त्याला बाधित कसं करायचं हा विचारा तुम्ही. त्याला बाधित करायचं तर कसं करायचं, त्याच्याकरता मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं होतं. प्रकाश नष्ट करण्याकरता आपल्याकडे कोणतीही युक्ती नाही, आपल्याकडे काहीच नाही युक्ती, आपल्या कोणती प्रक्रिया नाही आपल्याकडं. आपण काय करणार, त्याला हाताने लोटिता का काठीनं बडविता का ढोल वाजविता का त्याची पूजा करता, काय करणार त्याची, काही नाही करता येत त्याला. अगदी एवढी एवढी मिनमिनती एक ज्योत केली का अंधकार आपोआप जातो, बस. मग तुम्हाला अंधकार घालवण्याकरता प्रकाश वाढवायचा आहे का अंधकाराची नादी लागायचे, प्रकाश वाढव. मग तुमच्याकडे काय आहे, भगवंताने आपल्याला सगळं साधनं दिलीत. काय साधनं दिलीत तुम्हाला, तुमच्याकडे भक्तिनिष्ठा वाढवा, दुःख आपोआप निवृत्त होईल. तुम्हाला समाधी ध्यान आहे, समाधी ध्यान धारणा तुम्ही वाढवा, दुःख आपोआप निवृत्त होईल. योग साधना आहे आपल्याला, योग साधना करा, दुःख आपोआप निवृत्त होईल. निवृत्त नका करू, अंधकार चालला आणि अंधकार निवृत्त केला हे पण नका म्हणू. मी प्रकाश केला, मग याचा योगनिष्ठा आहे, समाधीनिष्ठा आहे, विवेकनिष्ठा आहे. तुमचा विवेक विचार सतसत विचार, ते म्हणून काय म्हणतो, सत्य असत्याचा विचार विवेचन जर आपण मनात दृढ केलं, मनामध्ये जे दुसरे दोष भरलेत 90%, ते जर आपले हे 10% वाढीत जर 90%त नेलं तर 10%त राहील. मग आपल्याकडे विवेक आहे, आपल्याकडं काय आहे, आपली स्वरूप दृष्टी आहे. स्वरूपाची दृष्टी आणा. वैराग्यनिष्ठा आहे, विवेकनिष्ठा आहे आपल्याकडं, स्वरूपनिष्ठा आहे, योगनिष्ठा आहे, समाधीनिष्ठा आहे. नसलंच काय तर आपल्याकडे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुलभ आणि सोपं भगवंताचं नामस्मरण आणि भक्ती. मग सुखदुःखा नाही चाड आम्हा. सुख दुःख असले तरी ते वृत्तीवरती येत नाही. सुखदुःखे समान सकळ जीवांचा कृपाळ. आणि पुढं काय, ज्ञानाचा उद्बोध, तिथंच संपलं. ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ. त्या सुखदुःखाचा काय विचार नका करू, ज्ञानाला उद्बोधित करा, ज्ञान उद्दिंगत करा. म्हणजे मग तुमचे सुख दुःख दोन्ही कसे होतील, ते निवृत्त, ते आपोआप निवृत्त होतील असं आहे. म्हणजेच याचा अर्थ आपल्या निष्ठेचा जो कच्चेपणा आहे, आपल्या परमार्थातली प्रार्थना केल्याने जसं अंधकाराला काही उपयोग होत नाही, तसे आपले मनातले दुःख, आपल्या मनातल्या दुःखाला तुम्ही भगवंताकडे प्रार्थना करणं म्हणजे मूर्खपणा असतो. काय करतो, काय नाही, तुम्ही प्रार्थना करायची, मी तुला ऊन वारा हवा, तुझे हात पाय, तुला श्वास सगळं देतो मी तुला, मला प्रार्थना करू नको. तुझ्या मनातली भक्ती वाढव. तुझ्या मनात दुःख मनात आहे ना, तुझ्या दुःख जर तुझ्या मनात आहे तर तिथं तो दुःखाचा अंधार आहे. त्या दुःखाच्या अंधारात त्या मनामध्ये तुझ्या भक्तीची ज्योत पेटवतो, तुझी निष्ठा मोठी करतो. प्रार्थनेने काय होत नाही. प्रार्थना केली तर प्रार्थना याची कर का माझी ज्योत मोठी होऊ दे, मला भक्ती बळ दे. प्रार्थनेने दुःख जात नाही, ते अज्ञानाचा भाग आहे, ते अज्ञानी लोक असतात. आता तुम्ही पाहता सारखे कोल्हापूरच्या इकडं नाशिकला, नाशिकच्या तिकडं सोलापूरला, सोलापूरच्या इकडं माहूरगडला असे पळत येत आणि काहीची काही करून घेतात माणसं. ॲक्सिडेंट होणार 10-5. आम्ही तिथं गडाचं नाही काल झालं काहीतरी. आता काय त्याला काय गेले देवीच्या नाद मिळाले, काही टंगडे मोडे, काही काय झालं काय ते. असं देवाला प्रार्थना केली काय, प्रार्थना घरी पण करते ते, पण अज्ञानाची गोष्ट असते. आणि कोणती परंपरा रूढी पडली त्याला काय फार शहाणपण असतं, अशातला भाग नाही. आता वारकरी संप्रदायामध्ये घालीन लोटांगण वंद्याचे उठले का घराघरात फिरायला, तर काय त्याला काय नाही. एखाद्याने फिरलं कधी झालं, फिरलं सुरू झालं, सुरू म्हणजे झालं सुरू, त्याला अर्थ बिर्थ काय नाही. घालीन लोटांगण लागले लोटांगण, आता उभा राहिला लोटांगण कुठं घालतो खाली.
ती दुसरी एक गंमत सांगतो मला. ते असं जर म्हणले का नाही ज्ञानेश्वर कीर्तन, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हटलं रे म्हणलं कीर्तनकारणी. ते पहिले लोक राहायचे ना, ते लगे ते फेटे काढायचे, गुढे घेतले की फेटे बांधायला सुरुवात करायची. ते लगे धोतर बितर सावरून. आता ज्ञानेश्वर माऊलीचं फेटे बांधायचं काही कारण आहे का? हा, धोतर बितर सावरून लुगडे लगे पण ते बाहेर पडलं. परंपरा पडली का ज्ञानेश्वर माऊली झाली की. हा, सांगून घे बाय. हा, यांना शिकायला काय पंक्तीला डोळा पोह्यांचा. जाऊ द्या, प्रार्थना थोडक्यात जाऊ द्या. आपली भगवंताला प्रार्थना करणं म्हणजे आपला कच्चेपणा. प्रार्थना कशा करता? देव मला प्रेम दे, मला भक्ती दे, मला तुझी प्रसन्नता दे, मला तुझी प्राप्ती होऊ दे. याच्याकरता प्रार्थना जरूर करा. पण माझं दुःख निवृत्त होऊ दे याच्याकरता देवाला प्रार्थना करणं म्हणजे आपला कच्चेपणा आहे, आपल्या निष्ठेची डळमळ आहे, आपल्या भक्तीची डळमळ आहे, आपल्याला त्याचा विश्वास नाही, असं आहे. आणि मग तुम्ही त्याला प्रार्थना करून माझं दुःख निवृत्त कर म्हणाल, त्याला सगळं जगात तेवढं त्याला काही एवढं कळत नाही का तुझं दुःख निवृत्त? तू सांगितलं काय तुझा गडी काय? त्याला जर तो करेल ना, मग तो सर्वसमर्थ आहे, तो काय प्रश्न नाही त्याचा. पण प्रार्थना केलं म्हणजे आपलं दुःख निवृत्त होतं. जर प्रार्थना करून अंधकार जात असेल तर देवाला प्रार्थना करून तुमचं दुःखही जाईल. मग देवाची प्रार्थना कशा करताय? दर्शन पूजन कशा करता? आमची भक्ती वाढवते, आम्हाला प्रेम दे, आमची परमत आमच्या वृत्तीतली तुझी ज्योत मोठी करू दे, त्याचा प्रकाश मोठा झाला का दुःख आपोआप जाईल. आमचं दुःख दूर कर. असं त्याला काय तुझं गडी ते कामाला होतं होय त्याला, तू सारी दुनियाचा राडा करून ठेव आणि तू झाडायला होत्या व आमचं घे झाडून. तो आता तो काय झाडूवाला आहे का काय? ते लोकांनी झाडूवाले, कोणी गणपतीला झाडूवालं केलं, कोणी देवीला झाडवाले. घ्या आमचं झाडून, आम्ही सगळा राडा करून ठेवला, घ्या आमचं झाडून. त्यांना दुसरं काही काम नाही. ते पण चालायची का भावना असते ती. तर जाऊ द्या, असं होते ते लय झालं ते. म्हणजे जाऊ द्या काय, हा द्वंद्वैर विमुक्त. हा द्वंद्वै ही विमुक्ता म्हणजे जे द्वंद्वातून मुक्त झाले असे झाले आहेत. आणि शेवटी काय, हा गच्छन अमूढा तत् अव्ययम पदम गच्छन्ति. अमूढ म्हणजे ज्ञानी, अमूढ ते अव्यय पदाला गच्छन्ति म्हणजे ते अव्यय पदाला प्राप्त होतात. अमूढ याचा अर्थ मूढ कोण बनवतो? अमूढ म्हणजे जो कधीही मूढ होत नाही, जो कधी भ्रमित होत नाही, त्याला म्हणतात अमूढ. म्हणजे थोडक्यात जी समजूत असते, अमूढ म्हणजे ज्ञानी. थोडक्यात जे पद आहे त्या पदाबद्दलची समजूत जी प्रमाणित आहे, जे अज्ञान रहित आहे, जे द्वैत रहित आहे, जे त्रिपुटी रहित आहे, असं जे पद आहे, अशी जी समजूत आहे त्याला म्हणतात अमूढ. अमूढ म्हणजे मूढ याचा अर्थ आहे मूढ म्हणजे मूर्ख म्हणजे अज्ञानी, आणि अमूढ म्हणजे ज्ञानी. त्याच्या ठिकाणी हे कोणते अमूढ त्याला काय म्हटलं? उगच नाही म्हटलं त्याला. काय तर ज्याचा मान अभिमान निघून गेला, ज्याचा मोह निघून गेला, ज्याचा दोष निघून गेला आहे, जे अध्यात्मात नित्य रत आहेत, ज्यांचा काम पूर्णतः निवृत्त झालेला आहे आणि सुख दुःख या सगळ्या द्वंद्वातून जे मुक्त झाले असतात, असे जे संत महात्मे असतात त्याला म्हणतात अमूढ. ते कधी मूढ होत नाहीत. आणि मूढ होतो कोण? तर मूढ जीवाला मूढ कोण करतो म्हटले? अज्ञान हे माणसाला मूढ बनवतं. अज्ञान हे जीवाला काय करतं? मूढ बनवतं. आणि मग त्याला मोह म्हणजे मूढ म्हणजे मोहित करतं असं आहे. मग त्याला कामित करतं, त्याला क्रोधित करतं, त्याला लोभ करतं, त्याला दुनिया सगळे विकार त्याच्यावरती येतात. आणि मग तो मूढ होतो. कशाने मूढ होतो? मोहाने मूढ होतो की नाही? होतो. मग कामाने मूढ होतो. काम त्याचा विचार हरवतो की नाही?
जर कामाचं उग्र रूप धारण केलं तर तो त्याचे विचार पूर्ण विसरून जातो. काम त्याच्यावर ताबा मिळवतो आणि त्याचा विचार पूर्ण नष्ट करून टाकतो. क्रोध माणसाला आल्याच्या नंतर तो समोर मी काय करतो जेल वगैरे पूर्ण विसरायला होते. यालाच म्हणतात मूढ. कामाने त्याला मूढ बनवलं, क्रोधाने त्याला मूढ बनवलं. मग तसं लोभ पण त्याला मूढ बनवतो. नाही तिची चोरी नाही ते करायला होतो लोभ त्याला. मग तसं द्वेष मत्सर मत पण त्याला मूढ बनवतो. हे सगळे मूढ बनवतात. पण त्या संत महात्म्याला हे कोणीही मूढ बनवू शकत नाहीत. म्हणून त्याला म्हणलेलं आहे अमूढ हा. आणि ते अव्ययपद म्हणजे परमात्मा पद आहे. अव्ययपदाच्या भरपूर वेळा आपण पाहिले. परमपद श्रेष्ठ पद ते असं जे पद आहे त्या पदाला ते प्राप्त होतात. आणि म्हणून या श्लोकामध्ये एकूण जे परमपदाला ब्रह्मपदाला आत्मपदाला प्राप्त झाली असतात जी संत महात्मे ती असे या ठिकाणी निर्माण मोहा जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा आणि द्वंद्वही विमुक्ता सुख दुःख द्वंद्वही विमुक्ता. आणि मग असे ते अमूढ झाले ज्ञानी महाज्ञानी ते अव्ययपदाला जातात प्राप्त होतात. असा श्लोकाचा विस्तारपूर्वक अर्थ सांगितला. वेळ आहे का पुढचा श्लोक सांगायला? का बस झालं? तुमची कॅपॅसिटी संपली असली तर बस. कारण पुढचा श्लोकात आहे 15वा अध्याय म्हणलं. हातात ज्ञानाचाच अध्याय तो. त्याला काय ते आता विठ्ठल